रामकृष्ण हरी. आषाढी पायी दिंडी, श्रीराम पायी दिंडी ते नियोजनाच्या मी बोलतोय. तर सर्वजणच म्हणजे आमची व्यवस्थापकाची जी टीम आहे ती टीम ज्याच्याकडं पाण्याची व्यवस्था आहे ते पाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं जेवढं आपल्याला लागेल तेवढं पाणी आपल्याला पुरवतो. आणि बंबाची जी टीम आहे म्हणजे दिगंबर असतील, राजू गोरे असतील किंवा मी असेल, तर ही आम्ही सर्वजण रात्री 11 वाजेपर्यंत आमचं पूर्ण रेडी बंब तयार करतो. बाबा म्हणजे त्याला काय अर्थ नाही का. आणि लाईट वगैरे पाणी भरून एकदम ठेवून सकाळपरी आपल्याला काय अडचण येणार नाही अशा दृष्टीने आम्ही रेडीमध्ये ठेवून सकाळपरी आम्ही 2च्या दरम्यान बंब चालू करतो. 2:30 वाजता महिला येतात. 2:30 आपलं 5, 5:30, 6 वाजेपर्यंत आपल्या सर्व आंघोळी होतात. प्रथम महिलाच आम्ही देतो पहिल्यांदा. आज आल्याशिवाय पुरुषांनी देत नाही. लेडीजला उघड्या आंघोळ करायची असते त्यामुळं पहिल्यांदा फक्त महिला पुरुष 5:30-6 पुरुष. साधारण किती वाजता उठता तुम्ही? साधारण आम्ही नाही एक 12-1ला हीच करतो, काम चालू करतो. पेटवतो. आणि सकाळी किती होते गरम पाणी 2:30ला बरोबर चालू करतो. परत महिला आला की 2:30ला चालू करतो. सकाळी किती वाजेपर्यंत काम चालू असतं? 7 वाजेला तर होते सगळं पुरुष सगळं पहिलं वगैरे गोळा सगळं. म्हणजे झोप काय तुम्हाला भेटतच नाही मला? 1-2 तास भेटतच नाही झोप. आणि झोपेचं पण आम्हाला काय त्याचं गांभीर्य म्हणजे आम्हाला गरज नाही की 3 तास आम्ही झोपलोच पाहिजे. आम्हाला त्याची सवय लागून गेली. आम्ही अवधून तर नारळ पाय दिंडी 16 चालू होते म्हणजे आमची दिंडी आहे. 13 वर्ष 13 वर्ष पूर्ण झाले. आम्हाला ती सवय आहे ती जागरणाची वगैरे. आणि आमची काहीच वाटत जी टीमवर्क जी आहे सगळेच की कोणी मी असं कमतरता नाही म्हणून उठला नाही किंवा त्यानं काही वेळेत काम करून दिलं नाही असं नाही. मग आमचे मार्गदर्शक जयसिंग बापू डांगे यांच्या आधिपत्याखाली परत संजय तात्या हुबाले, हे दीपक दादा गावडे, ते रोकडे सुधीर बापू रोकडे यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या ह्याच्यातून आपलं चाललंय. आम्ही आमचा एका परिवाराचा असं समजतो आणि त्या परिवाराच्यानुसार आपल्या घरात आपण कसं आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेतो तसंच आम्ही सगळ्यांची काळजी घेतो. आणि जाताना अक्षरशः त्या महिलांच्या तोंडाला बघू वाटत नाही. हे जाताना मी त्यांना पण वाटते की बाबा आम्ही माहेरात आलो आहे आणि आता आम्ही जाताना आम्हाला खरंच दुःख होतं आहे अशा त्यांच्या भावना व्यक्त होतात. आणि आम्ही पण म्हणत असतो म्हणजे आम्ही म्हणण्यामागचं कारण काय की आमचे गुरु सद्गुरू नारायण महाराज मीच सांगितलं की बाबांनो तुम्ही जी दिंडी काढताय समजा दत्ताची दिंडी असेल तर स्वतः दत्त महाराज आहेत अशी सेवा करा, त्यांना कोणताही त्रास करून देऊ नका. आणि आम्ही पण असं करतो की जेणेकरून भाविकांना कुठला त्रास होतो असं आम्ही वागत नाही. किंवा काही त्रास झाला तर आम्हाला तो काही त्रास नाही, कारण आमच्या पाठीमागं सद्गुरू असल्यामुळं आम्हाला त्याची काही जाणीव होत नाही की बाबा आम्हाला त्रास झाला आहे ना आम्हाला आम्ही आता इथले गेलो कधी आजारी पडले किंवा आम्ही एखादी गोळी आमच्या टीमवर्कमध्ये एकाही व्यक्तीने साधी एक गोळी सुद्धा अजून खाल्ली आहे. म्हणजे एवढं म्हणजे सद्गुरूचं पण आमच्यावरती लक्ष आहे म्हणून आम्ही हा सगळं खटाटोप करू शकतोय. खूप मोठी सेवा आहे तुमची. विठ्ठल तुम्हाला भरपूर यश देव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.